हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ. कसे आहात सर्व? मस्त ना? तर मस्त असायला पाहिजे. माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये सर्व मैत्रिणींचे व ताईंचे खूप खूप स्वागत आहे. तर ताईंनी बघू शकताय आम्ही लग्नाला आलो होतो. त्या दिवशी हळदीचा व्हिडिओ टाकला होता. तर आता लग्नाला आलो होतो तर हे बघू शकता नवरा नवरी आलेले आहेत मंडपात. जेवढं शूट होता येईल तेवढं मी केलेलं आहे. तर इथं मी आवाज नाही टाकलेला आहे, तर पुढं आवाज जर टाकलेला आहे म्हणजे पुढं आवाज म्यूट नाही केलेला आहे. जो आवाज आहे तो चालू ठेवलेला आहे. आणि इथं बोला मग सांगू कसं ना, त्याच्यामुळे इथं व्हॉइस ओव्हर दिलेला आहे. मग तुम्हाला समजणार नाही. मला स्टार्टिंगच्या व्हिडिओला व्हॉइस ओव्हर दिलेला आहे. ते बघा हे नवरा नवरी आहे आणि इथं ते मंडपात आले होते आत्ता. तर सर्व फुलं वगैरे टाकत आहे अंगावरती त्यांच्या. आणि लग्न लांब होतं थोडं, तर आम्हाला म्हणजे मला एवढं काही शूट करायला जमलंच नाही. परत माझा व्हिडिओ किंवा अजून मला काय शूट करायला जमलं नाही, कारण गरम पण खूप होत होतं आणि लग्न पण खूप लांब होतं. 2 तास लागले आम्हाला जायला, 2 तास यायला 2 तास. त्याच्यामुळं ना काय एवढं काय शूट करणं झालं नाही. तर मी फक्त नवरा नवरीचा आणि एवढंच म्हणजे हॉलमधलं शूट केलेलं आहे. ते बघू शकता. आता ना नवरा नवरी स्टेजवरती जात आहे. तर स्टेजवरती जाऊपर्यंत मी शूट केलं आहे. नंतर मग तिथून पुढं तुम्हाला जेवण दाखवलेलं आहे. थोडक्यात जेवण काय होतं, परत डान्स वगैरे आम्ही सर्वांनी केला होता ते दाखवलेलं आहे. आणि ते बघू शकताय. आणि व्हिडिओ ताईंना आवडतात की नाही ते पण नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनल नक्कीच शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून जे व्हिडिओ टाकून ते तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल. तर हे बघू शकता नवरा नवरी आलेला आहे स्टेजवर आणि त्यांचं फोटोशूट चालू आहे. तर मागूनच मी एक साईडला उभी राहून झूम केला होता व्हिडिओ, तर त्यामुळे ते मला असं जवळ दिसत आहे पण भरपूर लांब होते. ते बघू शकता मस्त असं नवरा नवरी तयार होऊन आले होते आणि त्यांना फोटोशूटवाले सांगत होते पोज द्यायला, असे बसा तसे बसा. तर मी पण थोडं मला जमन तेवढं मी शूट केले आणि थोडंसं मंडपातला पण सर्व व्हिडिओ शूट केलेला आहे. तर तुम्हाला दाखवते मी आता. आणि पिया पण आली होती, केतन आले होते, परत भरपूर असे जण आले होते. पण मला एवढं काय दाखवता नाही आलं, जे ते बिझी होतं म्हणजे इकडं तिकडं. तर हे बघू शकता हॉलमधला. आणि ते बघू शकता ही बहीण आहे माझी. आणि इथं मम्मी बसली, तिथं पिया आहे, तिथं केतन आहे आणि तिथं दादा आहे माझा. ते बघू शकता. फोनमधून एवढं काही झूम व्यवस्थित झालं नाही, तेव्हा तर मी हाय करायला सांगितलं. तर बघा इथं बसलं तो दादा आहे, त्याच्या पुढं आहे ती वहिनी होती. तर मी पण ते पण दाखवले बघू शकताय. त्याचं लक्ष नव्हतं, मी आवाज येत होते इकडून कारण मी लांब होते खूप. तर नंतर मग ते बघू शकता हाय करतो. त्याच्या पुढं ती बसलेला आहे चष्माला, त्याची मिसेस आहे म्हणजे माझी वहिनी आणि आत्याचा मुलगा आहे तो. आणि ते बघू शकताय थोडंसं फिरून घेतलेलं आहे, तुम्हाला दाखवत आहे. लग्न लागत आहे आता. तर पुढे जाऊन परत एकदा शूट केलेलं आहे, मला दाखवते. सर्व व्हिडिओ मी काढलेला आहे. आणि ते नवरा नवरी बघा, नवरदेवाचे आई वडील आहेत, म्हणजे आत्ते बहीण. तर तिच्या मुलाचं लग्न आहे. तर हे नवरदेवाचे आई वडील आहेत आणि या साईडला बसले होते तर ते नवरीचे आई वडील आहेत. तर ते माझ्यासाठी शूट झालेलं आहे. तर ते पुढे दिसतीलच तुम्हाला. आणि इथं लग्न लागत आहे, मेहंदी चालू आहे. कसं वाटलं आजचा व्हिडिओ ते पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा. थोडा व्हिडिओ टाकायला उशीर होतो कारण की काम यायला उशीर झाला. अख्खा पण वाजून 3 दिवस लागोपाठ, त्याच्यामुळे खूपच करायला उशिरा घेतला. आणि भरपूर असं व्हिडिओ मी जर टाकले पण नाही आणि लास्टला फोटो पण टाकलेला आहे, तर तो फोटो पण बघा. म्हणजे पुढं मी तुम्हाला सांगायचं आहे ते एवढं काय जणांचे फोटोशूट केले नाही, पण मेन मेन आहे ते. तर लग्न लागलेलं आहे.
अजून मी सत्य केवळ 2 मिनिटात आपला वेळ घेतोय म्हटलं ओळख वगैरे बोलून बोलूया सरळ सांगा समजलं तुमचं अजून चालू द्या आयोडी द्या आयोडी द्या सदा संती भवन्ति भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वब्रह्म स्वामी स्वामी ते बघू शकता इथे जेवण होतं, आमरस होता, परत दहीवडे होते, डाळ भात, पुरी, कटलेट होते, परत 2 भाज्या होत्या, सलाड होतं, चणे, परत